वेगानं बदलायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस 3, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 म्हणजे 6 आहेत महाविकास आघाडीकडे आता आघाडीच्या जागा आणि महायुतीची आघाडी ही 8 जागांची आहे, ज्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भाजपचा आहे। भाजपकडे 6 जागांची आघाडी आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 जागांची आघाडी आहे। हे सुरुवातीचे कल आहेत, अजून मतमोजणी पहिल्याच टप्प्यामध्ये आहे, पण पहिल्या 15 मिनिटांमध्ये जे काही कल हाती आलेले त्यानुसार तरी युतीमध्ये भाजप हाच सर्वात मोठा भाऊ आहे असं दिसतंय। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला खातं उघडण्यामध्ये आता यश आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 जागेवर आघाडी मिळताना दिसते। सिंदखेडामधून जयकुमार रावल यांची आघाडी दिसते, तर नंदुरबारमधून विजयकुमार गावित हे आघाडीवर आहेत। सिंदखेडामधून जयकुमार रावल यांना आघाडी मिळताना दिसत असताना महायुतीची टॅली आता 11 वर पोहोचली आहे आणि महाविकास आघाडीची टॅली 6 वर पोहोचली आहे। यामध्ये सगळ्यात जास्त आकडा आहे तो भाजपचा। भाजपला मोठ्या संख्येने जागा मिळताना दिसतात। पहिल्या कलांनुसार भाजपची आघाडी जास्त आहे, अर्थात सगळ्यात जास्त जागा लढणारा पक्ष सुद्धा महाराष्ट्रातला भाजपच आहे। 148 ते 149 जागांवर भाजपच्या कमळावर अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। इतक्या मोठ्या संख्येनं जागा कोणत्याच इतर पक्षांना मिळालेल्या नाहीयेत। भाजपच्या पाठोपाठ जागा आहेत त्या काँग्रेसला 101 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढतायत। महायुतीला 11 जागांवर आघाडी मिळताना दिसते, महाविकास आघाडीला 6 जागांवर। यापैकी सर्वात मोठा वाटा जसं मी सांगितलं भाजपचा आहे। भाजपला 8 जागांवर आघाडी मिळते। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र अजूनही काहीशी मेहनत करावी लागते, कारण आतापर्यंत फक्त एकाच जागेवर आघाडी मिळताना दिसते।